हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? का भावा बहिणीनं बसली? आता मी आहे ना इकडे बाहेर बसली उन्हाला. काय झालं, माझी रात्री लई तब्येत बिघडली. थंडी ताप 11-12 वाजेपर्यंत मला नुसतं थडथड 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 उडत होत. आता तुमचं दाजी येताना मी गोळी आणाय सांगितली होती बरं का. गोळी जी खाल्ली ती गोळीनं कसं आहे उलट्या उचमाळायलाच लागलं गोळीने. पण आता रातच्या पेक्षा जरा बरं वाटतंय बरं का. रात्री काय जेवण हे नाही गेलं मला. आता परत तुम्हाला सांगते, आज जरा बरं आहे. उन्हाला बसली. रात्री गार नव्हतं बरं का आमच्याकडे एवढं, तरी पण मला लई थंड वाजून यायला लागली अचानकच. चांगली झंपर शिवत होती, झंपरला हातशेला हुक केल्या. एका एकीच आहे ना हाडकाला ताप आल्यावानी व्हायला लागला. हाडकाला ताप आल्यावानी व्हायला लागलं रात्री एका एकीच. आज बरं आहे तसं. तुमचं दाजी गेले तर आज सुट्टीवर असत्यात. ते गेल्यात तालुक्याला गहू बघायला. गाडी बी सर्व्हिसिंग करायची होती आपली मंजुळा. मग आता बऱ्याच वेळा फोन आला बरं का ती शोरूम वरून. पण माझी तब्येत व्यवस्थित नसते, माझं ही दुखतं म्हणून मी आहे ना गाडी चालवून गेलीच नाही ह्याला तालुक्याला गाडी सर्व्हिसिंग करायला. मग आज होती तुमच्या दाजीला सुट्टी, तर म्हणलं जावा, म्हणलं गाडी सर्व्हिसिंग करून आणा. आणि म्हणलं दाजींचा आलता तुमच्या फोन, त्याच्यामुळं जरा स्टॉप केलता. तालुक्याला गेल्यात ना गहू पण बघा म्हणलं, म्हणजे गहू आणायला. आणि आज सुट्टी आहे त्यांना. मग हाय तर सुट्टीवर तर म्हणलं गहू आणत्याल म्हणून लावलंय. पोऱ्यांचं चाललंय तिकडे. शिवण्य आणि अपूर्वा काय करतात काय. मी बसली इथं उन्हाला. टोम्या झोपला इथं. हे काय त्यांची गाडी इथंच आहे. आणि मंजुळा घेऊन गेले तर आता भावा बहिणींनो तुम्हाला सांगते, सकाळी म्हणजे आता काल तर काय मी 2 व्हिडिओ टाकलं आणि जम्पर शिवायच्या नादात काय परत मग मी म्हणलं व्हिडिओच नाही बनवलं. तर कसं आहे माहिती आहे का, 2 जणी कोण बाया आहेत बरं का. मला वाटतंय नवरा सोडून पळून आलेले असतेले त्या, असं मला वाटतंय. आणि नवरा असताना लपडी करत असतेले असं बी मला वाटतंय. का माहिती आहे का, त्या दुसऱ्या बायांना आहे ना, म्हणजे मला घेण्यानं देण्याचं आहे ना, वाईट वाईट अशा कमेंट करते ते. आता ते दादाच्या वडिलांच्या बद्दल की दादाचं वडिलांना जेवाय दिलं का. परत तुम्हाला सांगते दादाच्या वडिलांनी बाजरी आणून दिली का. अशा म्हणजे कमेंट केलेल्या आहेत त्या बाईंनी. आणि त्या म्हणजे त्या लेकरांना बी माझ्या वाईट कमेंट करत असत्या. पण मी एवढ्या थर्ड क्लास बायका बघितल्या नाहीत. का माहितीये का, ह्यांच्यासारख्या बायका आहेत ना ज्या स्वतः करतात ना असलं उद्योगधंद, त्या दुसऱ्या बायांना अशा घेण्याना देण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना मला सांगायचंय, दादाच्या वडिलांना मी बाजरी आणाय सांगन, मी दादाच्या वडिलांना गहू आणाय सांगन. तुमचं काय गेलं ग बायांनो, तुमचं काय गेलं? ती आमचं पाहुणाच आहे, त्याच्यामुळं ती बाजरी आणाय येणार आमच्या घरी, निहायला येईल, काही करल. तुमचं का घेण्यानं देण्याचं लागलंय उठायला? तुमच्याकडे देऊ का लावून त्या दादाच्या वडिलाला? तसं सांगा. निरोप देईन तेवढा मी, तुम्हाला जर आठवण होत असली तर. 2 जणी आहेत त्या बघा, 2-3 जणी. एवढ्या थर्ड क्लास बायका मी बघितल्या नाही तर कुठं. अगं आता काय बोलायचं, बोलाय गेलं तर भरपूर काय येतंय माझ्या तोंडाला. दादाच्या वडिलाला जेवायलाच घातलं का, दादाच्या वडिलांनी बाजरीच आणून दिली का. आता दादाचे वडील ती बाजरी आणून देणार, गहू आणून देणार, तुम्हाला काय त्रास होतोय? ती गावात चालल्यावर मी सांगणार, पैसे देणार, मी आणायला लावणार. काय बाया आहेत.
एवढ्या नीच पातळीच्या बायका मी कुठं बघितल्या नसत्याल भावा बहिणीनं. एवढ्या त्या आहे ना कमेंटमध्ये तर इतक्या उतान्या पडत्यात, इतक्या उतान्या पडत्यात. त्यांना वाटतंय की कुणी येऊन कसं चढाना त्यांच्यावर, असं त्यांना वाटतंय. पण असल्या थर्ड क्लास बायकांवर कुणी चढाय मोकळं नाही. ज्याला त्याला ज्याचा त्याचा परपंच पडलेला आहे. आणि ह्या मोकळ्या बाया ह्यांना ना काम ना धंदा आणि करा हरी गोविंदा. ह्या कुणाला बी बघते ते आपल्या बळच कुणाकडे बी जायला, पण ह्यांना कुणीही चिटकून नाही घेणार. का माहितीये का, ह्यांची लेवल लाईन आहे ना इथपर्यंत पण नाही की ह्या आहे ना म्हणजे कुणाला फोर्स करतेल आणि ती माणूस येईल त्यांच्याकडे म्हणून. ह्या एवढ्या खालच्या पातळीच्या बायका आहेत. आणि बाया असून बायांना त्रास देते, त्या बायांना एवढं ही करते ते. मला तर विशेष वाटतं काय काय टायमाला. लेकरांना बी कमेंट करते त्या. ती बाई काय प्रकारवाली तर आहे ना, एवढी थर्ड क्लास बाई आहे असेल ना ती. मी तर म्हणते की तिनं तर किती जण घेतले असतील उडवून, आणि किती नाही तिचा ही झाल्यापासनं, जन्म झाल्यापासनं तिनं किती जणाकडे गेली आणि किती जणाकडे नाही गेली ती तिची तिलाच माहिती. आणि तिची आई सुद्धा आहे ना, तिच्या आईनं सुद्धा पैदास तिला तशीच काढली असेल नाजायज. त्याच्यामुळं तिच्या बापाचं नाव माहिती नाही तिला. कारण की एका बापाची अवलाद आहे ना अशी लोकांना त्रास देत नाही. ही 12 बापाची अवलाद दिसते मला. 12 बापाची अवलादच अशी दुसऱ्यांना आहे ना घेण्याना देण्याची उडवून घेते आणि त्रास देते. अगं तुझी दुश्मनी माया संग आहे ना, मला आहे ना भीड, तू काय भिडायचं ते माझ्या लेकरांपर्यंत जाऊ नका. 2-3 मनसंदे आहेत ना त्यांना मला सांगायचंय की माझ्या लेकरांपर्यंत जाऊ नका. तुमची लायकी दाखवायला मी खंबीर आहे तुम्हाला. तुमची किती आग होती ना ती मला दिसतंय तुमच्या कमेंटवरूनच. तुमच्या कमेंटवरूनच दिसतंय की तुमच्या काय म्हणतात बुडाची, तुमच्या फोद्याची किती आग होती ना ही तुमच्या कमेंटवरूनच दिसतंय. तुम्ही किती खालच्या पातळीच्या बाया आहेत ती. एवढी आग करून घेणं चांगलं नाही. आणि लईच आग होत असेल तर मिरचीची धुरी घ्यावी. लोकांच्या लेकरांना काय बोलतोय आपण ह्याचं बी जरा भान ध्यान ठेवावं. ते बी घेण्याना देण्याचं त्याला बी काहीतरी कारण पाहिजे. तवा ठेवावी नावं. कारण असल्यावर नावं ठेवलं तरी माणूस म्हणतं जाऊन द्या मरू द्या, चुकी आपली होती त्याच्यामुळं काय विषय नाही. पण ह्यांचं जेव्हा बघावं तेव्हा उदाण्यालाच येते ते, उदाण्यालाच येते ते. अगं मिरची घ्या की भरून आणायच्या, किलो 2-2 किलो घालायच्या, एका मागं एक. मग जिरं लाग. कशाला ग लोकांच्या लेकरांना नावं ठेवत असतात. आणि कुणाकडे किती गडी आलं, कुणाकडे किती गड गेलं. तुम्हाला पंचायत ठेवली, पंचायती काय करायला ठेवल्यात का काय कमेंटमध्ये? हेपलं द्या होय ग गाडव्या हो. बाया आहेत का कोण आहेत बावळाड बोड्याची अवलादी, नीच पातळीच्या बायका. ह्यो आला का जेवाय तुमच्या घरी देऊ का पाठवून? जेवण बी करल आणि बाकीचं बी काम करून येईल. तसं सांगा की मला, म्हणाव की तुझ्याकडे कोण म्हणजे तुझ्या घरी जर कुणी माणसं फिरसं आली तर आमची आग होती असं सांगा की. तुमच्याकडे कुणी येत नसलं तर देती पाठवून एक बिनपगारी फुल अधिकारी लाईन देते लावून. पण लोकांच्या लेकरांना ह्याला कशाला टार्गेट करताय मनकावड्यांनो? एवढी जलन चांगली नाही ग. माणसाने कितीपर्यंत मर्यादित, कुठल्या बी गोष्टी मर्यादित असाव्या. त्या सारख्या कमेंटमध्ये पालत्या उतान्या ब्लॉक केल्या ना भावा बहिणींनो. ह्या बायांना ब्लॉक केल्या तरी आहेत ना ह्या अकाउंट ओपन करून येते ते. म्हणजे सांगा, म्हणजे विचार करा की ह्या बायांचं म्हणजे नेमकं म्हणणं काय आहे. कारण की ती सपना नावाची जी हेलपाटी होती ना त्या फिकुळीला मी ब्लॉक केली बरं का त्या दिवशी लाईव्हला. तर काल तिने मला आहे ना फेक अकाउंट 54 मिनिटापूर्वी तिचं मी परत ते अकाउंट बघितलं किती दिवसाचं आहे म्हणजे किती वर्षाचं आहे. तर 54 मिनिटापूर्वी ती ओपन केलेलं अकाउंट होतं. 54 मिनिटापूर्वी ओपन करून तिने कमेंट केल्या होत्या. मग बघा ही लोकांना व्हिडिओ म्हणजे म्हणतात बी व्हिडिओ कशाला, ह्यांचं व्हिडिओ बघू नका, ह्यांना यूज देऊ नका. आणि ह्या दणक घ्यायला कमेंटमध्ये येते त्या. किती दणक घेते ते कमेंटमध्ये येऊन. एवढ्या उबाळीवर आहे त्या, एवढ्या उबाळीवर आहे त्या. मी तर म्हणते एवढ्या उबाळीवर आहे तर ह्यांनी इस्त्याव मांडावा बाया. मिरचीची धुरी घ्यावी,
एवढी उबाळी आहे ह्यांना तर. हा, घेण्यान देण्याचं दुसऱ्याला त्रास देत बसायचं. हा, पालतं पडावं. यूट्यूब सगळ्यांसाठी आहे. यूट्यूबवर काय पालतं पडायचंय ती पडायचं, घ्यायचं यूट्यूबवरनं बोलवून गिराईक. हा, आमचं बिझनेस नाहीत ना ती गडी भुलवायचं. ती जर असतं तर आम्ही भुलवत बसलो असतो रोज एक. मन कावड्या झाबड्या उग माझं टाळकं फिरावत्यात आणि भावा बहिणीनं मला मजबूरजी करतात ना ह्या वाईट वक्त बोलायला. ह्या थर्ड क्लास बायका इथं ह्याच मजबूर करतात. कुणाला वाटत नाही हो, मला पण वाटत नाही कुणाला असं घेण्यान देण्याचं आपण वाईट म्हणजे कुणाला वाईट बोलावं. पण मजबूरन मला आहे ना ह्या गोष्टी आहे ना बोलाव्या लागते त्या. आणि ह्याच्याबद्दल मी तुमची माफी पण मागती. कारण की मला आहे ना घेण्याना देण्याचा ह्या त्रास देणाऱ्या बायकांना ह्यांना ह्यांची लायकी पण दाखवावं लागते. आणि ह्यांना बाप नाही. बाप असता तर अकाउंट म्हणजे पुटू ही ठेवून आले असते ना. ह्यांना बापच नाही. ह्यांच्या आईने किती जणाच्या काढल्यात ह्यांना हीच माहित नाही ना. हा, कारण की बाप असताना ह्यांना एक बाप तर ह्यांनी ठळठळीत ह्यांचं पुटू हे ठेवून अशा लोकांना घाणघाण बोलले असते. पण आता ह्यांच्या बापाचं नाव ह्यांना हे जे आईला ह्यांच्या आईलाच माहिती नाही ना. ह्यांना ह्या किती जणांची पैदास काढलेली त्यांच्या आईलाच माहित नाही म्हणल्यावर आता ह्या काय सांगणार आहेत. त्याच्यामुळे डीपीला पुटू फिटू ठेवत नाही त्या आणि त्रास द्यायला येते त्या. आणि ज्या सांसारिक बाया आहेत ना नवऱ्यापाशी त्यांना गडी घ्यायला लावते त्या. ह्या बघा आता ह्या पतिवार्ता सती सावित्र्या कमेंटमध्ये येऊन सती सावित्र्या बांधलेल्या. कमेंटच्या आड आहे ना लाईन लागत असेल रोज ह्यांच्याकडं आणि ह्या कमेंटमध्ये येऊन सती पतिवार्ता बांधते त्या आणि कुणाला बी लावते त्या. आमची लाईन ती नाही ग बायांनो. आमची लाईन आहे ना स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणारी आहे आणि स्वतःच्या कष्टाने खाणारी आहे. त्याच्यामुळं आहे ना तुम्ही सांगू नका कुणाला बोलवायचं घरी कुणाला नाही बोलवायचं. राहिली गोष्ट तर दादाच्या वडिलांचं तुम्ही सांगता ना 3 वेळा की दादाचा पप्पा आला का जीवन गेला का, तर तो आमचा पाहुणा आहे. तो येणार बी घरी जाणार बी घरी. तुमच्या कुत्र्यांमुळं आहे ना आमच्या पाहुण्यांचं सुद्धा येणं जाणं बंद होईल घरनं. म्हणजे काय म्हणतात का नाही ही तर वेगळं झालं. आता दादाची आई बी येते, दादाचे वडील बी येतात, आमची जाव बी येते, सगळे म्हणजे जेवढी आहेत आमची पाहुणे रावळी ती येणार जाणार. हा, उद्या तुम्ही आमचं म्हणजे नातेवाईक सुद्धा यायचं बंद करायला लावचाल. वा ग वा. हा, आणि राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याने ही करायची. माझ्या नवऱ्यावर तुम्ही जे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हिचा नवरा काहीतरी डोक्यात घेऊन कामधंदा सोडल की हे तुमचा गैरसमज मनातनं काढून टाका. कळलं का? मनचन देणं. आणि तुम्हाला जर लई दादाच्या वडिलाची आठवण येत असेल तर तुमचा फोन नंबर तुमचा ॲड्रेस द्या, मी तुमच्याकडे लावून देते. कळकळीची विनंती करून त्यांना पाठवून देते. जात एवढं म्हणेन जिरवून या त्यांची. तुम्हाला बघितलं की म्हणेन दादाच्या वडिलांना म्हणेन तुम्हाला बघितलं की त्या उबाळीवर येते ते बाया 2-3 आहेत त्या. मग त्यांना आहे ना आठवण होती म्हणेन तुमची. राहिलं सायलं तर एका एक फ्री तुमच्या माझ्या नवऱ्याला सुद्धा लावून देईन बघा तुमची जिरवायला. जेवढे आमच्यातली गडी माणसं असेल तेवढे दिन लावून. एवढ्याच उबाळी वाचाल तर. कळलं का? त्याच्यामुळं मला तर बोलताना निदान 10 वेळा विचार करून बोलत जा. कारण की मी तुमची जिरवायला खंबीर आहे. मी काय बिहणाऱ्यातली नाही. कळलं का? मनचन द्यानो येड्या अवलादीच्या पारा बापाच्या अवलादींनो चाबऱ्या. चला भावा बहिणींनो, तुमची पूनमताई जर काय चुकीचं बोलली असं तुम्हाला जर वाटत असेल तर मी मनापासून माफी मागते. पण ह्या हलकट बायांची ह्यांना लायकी पण दाखवावं लागते. तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आज आहे तर दाजी तुमचं सुट्टीवर गेल्यात तालुक्याला खायला आणायला. विचारत होतं मला काय खायला आणायचंय का, पण नाही म्हणलं खाण्याच्या ह्याच्यात नाही मी. मला काही नको खायला. तसं तर मी वरच्या खाण्यावर जास्त ही करत नाही. मी भाकरी आणि कालवण बस. तर चला बाय बाय सगळ्यांना. मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू की. असल्या फेकुड्यांची जिरवायला मी खंबीर आहे. हा,
ही बाई प्रकारवाली, परत अजून एक खुशबू नावाची, मनमनचंदी, असे आहेत ना. ह्या 2-3 पडीक आहेत ना, 2-3 म्हणजे 2-4 पडीक. हा, गडी बघितलं की त्यांची फिलिंग वेगळीच तयार होती या. गडी माणसाला बघितलं की विषय असा झालाय, वेगळी फिलिंग तयार होती. पण त्यांच्यासारखा मूड आमच्यात नाही. आम्ही कसं आहे, कष्ट करून खाणाऱ्या बायका आहेत. तुमच्यासारखा व्यवसाय आम्हाला येत नाहीत. कष्टावर विश्वास ठेवणाऱ्या बायका आम्ही येत. तुम्हाला वाटत असेल की ह्याच्या त्याच्याबद्दल जर हिला आम्ही कमेंट केल्या तर ही कशी म्हणजे झुरल, ही करल. बाई मी त्यातली नाहीच, तर मी का झुरू? आ, करायचंच म्हणल्यावर तुमच्यासारख्या फुकण्यांचं नाही मी ही घेणार. काय सल्ला, काय करायचं मला काय नाही. जीवन माझं आहे, माझ्या पद्धतीनं मी बघीन. तुमच्यासारख्या फुकण्यांना राखण नाही त्या बशिवल्या मी मला मनचंद्यानं. चला भाऊ बहिणीनं, बाय बाय सगळ्यांना.